गुरु नानक मोटर्स आणि टाटा मोटर्सतर्फे अजुरा 1918 या नवीन गाडीचे एक मोठ्या हॉटेलमध्ये टाटा मोटर्सचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते लॉन्चिंग करण्यात आले। यावेळी ड्रायव्हर, ट्रान्सपोर्ट चालक, मेकॅनिक, ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते। याप्रसंगी टाटा मोटर्सचे वरिष्ठ अधिकारी यांनी अजुरा 1918 ही गाडी दुसऱ्या गाड्यांच्या स्पर्धेत कशा प्रकारे वेगळी आहे, तिची वैशिष्ट्ये कोणकोणती असल्याबाबतची सविस्तर माहिती दिली। होगा तो ये 4 भरोसे के ऊपर अजुरा की डिजाइनिंग हुई है। आगे जैसा कि पहला मैंने आपको बोला किसी कमर्शियल व्हीकल में अचीव नहीं हुई थी। अब इसको गोल्ड कैटेगरी वाला सर्टिफिकेशन अपन कैसे बोलते हैं, जिसका नाम रखा गया है ये यूरोपियन स्टैंडर्ड्स R29 ECE R29.03, इसको गोल्ड कैटेगरी सर्टिफिकेशन बोलते हैं। तो इसमें क्या डिफरेंट है पहले से, वो चीज मैं आपको बताना चाहूंगा। पहले सिर्फ फ्रंट इंपैक्ट का ही सर्टिफिकेशन लिया जाता था, किसी भी गाड़ी को ARA सर्टिफिकेशन लेते थे अपन तो सिर्फ फ्रंटल इंपैक्ट का ही होता था। लेकिन इस गाड़ी में आपको 4 बोल्डे खींच लो, करो भाई। नंतर कार्यक्रम बरं तुमच्या गेस्टला करा तुम्ही। बरं तुम्ही सांगा मग कसं। गुरु नानक ऑटोमोबाईल्स ना काय? गुरु नानक मोटर्स, ठीक आहे सर। आज गुरु नानक मोटर्सचं इथं उद्घाटन आहे, काय म्हणणं आहे आपलं? आज सर गुरु नानक मोटर्स आणि टाटा मोटर्सकडनं इथं आपण इनॉग्रेशन ठेवलेलं आहे नवीन लॉन्च आहे गाडीचा, ज्याचं नाव आहे की अजुरा 1918 गाडी आहे, ज्याचं आपण भव्य दिव्य इथं लॉन्चिंग ठेवलेलं आहे सध्याला। टाटा मोटर्सकडनं फार इनिशिएटिव्ह घेऊन एक नवीन गाडी बनवलेली आहे, ज्याच्यामध्ये की इंजिन पॉवर किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत जसं पेलोड आणि GVW याच्यामध्ये हे स्पेसिफिकेशन काय आहे म्हणजे गाडीचं? याच्यामध्ये जे स्पेसिफिकेशन आहे याच्यामध्ये पहिले 3.3 लिटरचं इंजिन होतं, त्याच्यानंतर आपण 3.6 लिटरचं इंजिन याच्यामध्ये आणलं आहे। पहिले हॉर्स पॉवर जो 160 हॉर्स पॉवर होता तो आता आपण 170 हॉर्स पॉवर केलेला आहे। याच्यामध्ये तुम्हाला 450चा गिअरबॉक्स आपला येतो, याच्यामध्ये तुम्हाला जे न्यूटनमीटर टॉर्क येतो 600पर्यंतचा जातो, म्हणून गाडी फार पॉवरफुल आहे। याची गॅडेबिलिटी फार उत्तम आहे, जी 24.61 गॅडेबिलिटी दिलेली आहे याची, जेणेकरून गाडीला खूप ताकद मिळते आणि गाडी कोणत्याही प्रकारच्या पेलोडमध्ये अगदी चांगल्यापैकी चालते। लोड कॅपॅसिटी किती आहे? लोड कॅपॅसिटी आपली 12.5 टन आहे गाडीची आणि टोटल GVW जो गाडीचा तो 18,500 किलोचा आहे। आणि फायनान्स वगैरे सगळे हे बाकीची गोष्टी? फायनान्स वगैरे सर आपल्या सगळ्या प्रकारचे फायनान्स आपल्याकडे अवेलेबल आहेत, जसं की कस्टमर जसं त्याचं सेगमेंट आहे की तो कशावरती चालतो, त्याचं प्रोफाईल काय आहे, त्याचा सिबिल स्कोअर किती आहे, याच्यावरती मग त्याला लोन टक्केवारी पण ठरते आपली, त्याला किती लोन होईल काय होईल याप्रमाणे। तर आपण हे सगळे फीचर्स दिलेले आहेत आणि खूप नवीन हे आणलेले आहेत। डिझाईन पण तुम्ही आता लॉन्चिंग होईलच आमचं बघाल की आपण खूप चांगल्यापैकी एक नवीन डिझाईन आणलेलं आहे, क्रिएट केलेलं आहे, ज्याचं नाव अजुरा 1918 आहे, ठीक आहे। तर या प्रकारे आपण आज तो लॉन्च ठेवलेला आहे। शोरूम कुठं आहे नेमकं म्हणजे? आपले सर शोरूम जे आहे ते झालटा फाट्याला आहे, झालटा फाटा आपल्या बीड रोडला, आणि आपलं जे वनेस आहे ते आपलं रेणुकामाता मंदिर कंपनीच्या बाजूला त्या ठिकाणी आपलं वनेस दिलेलं आहे आपण, जे की आपलं ऑफिस आहे। जे ड्रायव्हर्स आहेत किंवा ग्राहक जे आहेत, ओके, फायनान्सर्स आहेत, यांना तुम्ही काय आव्हान करणार नाही? यांना मी ग्राहकांना हे आवाहन करेल सर की आता ज्या गाड्या आपण अजुरा सिरीज लॉन्च करतो आहे टाटा मोटर्सकडनं, आणि गुरु नानक मोटर्स पण आम्ही एक कमर्शियल डीलर आहोत, तर ते अनुषंगाने तर याच्यामध्ये आपण व्हेरियंट खूप आणलेले आहेत। 4 टनापासून तर आपली 12.5-13 टनापर्यंतची गाडी याच्यामध्ये येते। तर अजुरा सिरीज ही पूर्ण नवीनतम असणार आहे, कस्टमरला याचा फार फायदा होईल, त्याची प्रॉफिटेबिलिटी वाढवण्यासाठी फायदा होईल, त्याच्या अनेक गोष्टींसाठी याचं फार त्याच्यामध्ये योगदान असेल या गाडीचं, की त्याची ती हायर साईडला घेऊन जाईल त्याला त्याच्या बिझनेसमध्ये। ॲव्हरेज वगैरे
ॲव्हरेज सर आपल्या नॉर्मली गाडीचं 6 to 7% पर्यंत मिळतं, म्हणजे 6 ते 7